NH News 24 आणि त्यांचे उमेदवार या ठिकाणी आपण आलेलो आहोत वार्ड क्रमांक 2 मध्ये। या ठिकाणी आपण संपर्क साधत आहोत आमदार विठ्ठलरावजी लंगे पाटील यांच्याशी। हो, आता ही काही आपली नगरपंचायतीची निवडणूक आहे, त्या निवडणुकीच्या माध्यमातून नेवासा शहरात अनेक प्रश्न आहेत। सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की नेवासात इथं अनेक वार्डात आम्ही फिरलो आणि त्या वार्डामध्ये जी काही लोक राहतात त्यांना तिथं ती कच्ची घरं आहेत, पक्की घरं नाही, आणि कारण त्यांच्याकडे उतारा नाहीये। यासाठी आता येणाऱ्या नगरपंचायतला तुम्ही काय प्रयत्न करणार आहे? खरं तर हा फार मोठा प्रश्न आहे आणि आज आमचे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत डॉक्टर करणसिंह घुले, आज ते उमेदवार आहेत, परंतु उमेदवार नसताना पासून त्यांना माहिती देखील नव्हतं, आपल्याला म्हणजे तयारी नव्हती, परंतु सर्वांनी मिळून त्यांना उमेदवारी दिलेली आहे। आणि ते याच्या अगोदर या ज्यांना घराच्या ज्या उतार्यांची अडचण आहे त्याचा प्रयत्न आहे, माझ्याकडे सुद्धा त्यांनी दिलेले पुरावे आहेत। आणि मी निश्चितपणानं सांगतो, निवडणूक झाल्यानंतर आपले प्रयत्न चालूच होते सामुदायिक। निवडणूक झाल्यानंतर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि ज्यांच्याकडे नगरविकास खाता आहे आणि तत्कालीन मुख्यमंत्री ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली, आजचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून नगरविकास खाता असल्यामुळं आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब या सर्वांच्या सहकार्यानं निश्चितपणानं आपण जो उतार्यांचा अनेक वर्षाचा प्रश्न आहे तो मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू। पुढचा प्रश्न असा होता भाऊ की आता आपण बघितलं की शहरात बायांना 15-15-20 दिवस नळाला पाणी येत नाही, येतं का महिलांनो? आणि मात्र बिल मात्र नगरपंचायत काय करते, महिन्याचं लावी। मग याच्याविषयी आता येणार तुमच्या जो नगराध्यक्ष जर जनतेने निवडून दिला तर तुम्ही त्याचं कसं राबवणार आहे? नाही, निश्चित पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा फार जटिल आहे। मला या तालुक्यातल्या जनतेनं निवडून दिल्यानंतर आदरणीय फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील, हे सरकारवर काम करत असताना मी त्याचा अनेक वर्ष मी या प्रक्रियेत असल्यामुळं आमदार झाल्यानंतर या शहराचा निश्चितपणानं विकास करण्याचं ध्येय आम्ही सर्वांनी घेतलेलं आहे। आणि म्हणून जी जुनी कालबाह्य झालेली योजना की ज्या सत्ताधाऱ्यांना ती चालवता आली नाही, प्रशासक असताना अनेक अडचणी आल्या, परंतु निवडणूक जाहीर होण्यापूर्वी 4-5 दिवस अगोदर या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री यांनी आपल्याला 47 कोटीची पाणी योजना मंजूर केलेली आहे, त्याचे JR निघलेले आहे आणि 44 कोटी रुपये आपल्याला मंजूर पण झालेले आहे। आणि म्हणून या पद्धतीनं आमचे नगराध्यक्ष आणि आमचे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे सर्व नगरसेवक जनतेने निवडून दिल्यानंतर आपण त्यांना निश्चितपणानं ही योजना वर्षभराच्या आत मी तर म्हणाल आमचे प्रयत्न राहतील की स्वच्छ पाणी नेवासकरांना, या आमच्या शिक्षित उमेदवार आहेत त्यांच्या माध्यमातून भागात उमेदवार आहेत, आमच्या दाईजीताई आहेत, तिकडं शेजारच्या प्रभागात कृष्णाजी परदेशी आहेत आणि अनेक त्या वार्डात देखील बघितलं की अनेक सुविधांचा अभाव आहे। तर तो अभाव निश्चितपणानं आमचे तरुण आणि अभ्यासू ज्यांचा अभ्यास आहे, जे प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करतात, मी आमदार झाल्यापासून मी बघतो की डॉक्टर साहेब आणि त्यांचे सहकारी एवढा फॉलोअप घेतात की माझं अर्ध काम ते सोपं करतात। आणि म्हणून नक्कीच मला खात्री आहे जर असा शिक्षित तरुण उमेदवार जनतेनं निवडून दिला तर निश्चित 5 वर्षात आमचं महायुतीचं सरकार, मी इथला लोकप्रतिनिधी म्हणून आणि आमचे नगराध्यक्ष म्हणून आम्ही ही जबाबदारी अतिशय यशस्वी पार पाडू। जनतेमध्ये त्याचा चांगला मेसेज आम्ही देणार। 850 कोटी रुपये असं नियोजित आहे की आपल्याकडे घाटा बांधायचे नदीवरती आणि त्या माध्यमातून संपूर्ण नेवासा हा पूल पण आपला जीर्ण झालेला आहे आणि त्या पुलाच्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय नेवासा शहरात येतानाच। आणि त्याच्यानंतर मोकाट जनावरांचा प्रश्न जो आहे, निश्चितच अतिशय चांगला प्रश्न आपण विचारला की गेले अनेक वर्ष आपण बघतो की आपण ज्या पावनभूमीत राहतो, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने भूमी पवित्र झालेली आणि या भूमीमध्ये आपल्या या राज्याचे जलसंपदा मंत्री आणि आपले लोकप्रिय पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी या ज्ञानेश्वर विकास तीर्थक्षेत्र आराखडा मंजूर केलेला आहे। त्याला टोकन प्रोव्हिजन होणं बाकी आहे, परंतु त्याची वाट न पाहता जलसंपदा विभाग आदरणीय नामदार विखे साहेबांकडे असल्यामुळं त्यांनी निर्णय घेतला की जवळजवळ 100 कोटीचा घाट आपला ज्ञानेश्वर मंदिर परिसरामध्ये तोपर्यंत सुरू करायचा।
त्यानंतर एक हा जुना पूल आहे, ब्रिटिशकालीन पूल आहे, तर तो देखील जीर्ण झालेला आहे. एकेरी वाहतुकी त्या ठिकाणी होते आणि म्हणून पॅरलल नेवासा बुद्रुकच्या शेजारून ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणारा एक पूल घेण्याची संकल्पना आदरणीय पालकमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी मांडलेली आहे. आणि निश्चित तीर्थक्षेत्र घाट मी उल्लेख केला की जलसंपदा विभागाचे पैसे एक प्रश्न आपण सॉल्व्ह करू. एवढा मोठा घाट बांधायला वेळ जाणार, तोपर्यंत मोकळ जाणारा प्रश्न आमचे डॉक्टर साहेब एक हाती सोडवतील मला खात्री. पुढचा प्रश्न आपण डॉक्टर साहेबांकडे घेऊन जाऊया. अनेक महिलांना तुम्ही ज्या ठिकाणी नेवासात जी काही बांधकाम मजुरांची चळवळ जी नेत्राणाची आपली जी काही चळवळ आहे आणि मरणोत्तर आपलं अवयवदान जे याविषयी आपण सातत्यानं जनजागरण करतात, याविषयी आपण काय सांगणार? किती लोकांपर्यंत आपण लाभ देऊन दिला? नक्कीच समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मला समर्पण फाउंडेशनचा फार मोठा उपयोग या ठिकाणी होत आहे. प्रत्येक वार्डामध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात समर्पण फाउंडेशनची मदत त्या ठिकाणी पोहोचलेली आहे. आम्ही हा समर्पणचा जो सगळा काही उपक्रम केला हा फक्त सामाजिक जाणीवेतनं केलेला होता. अनेक वेळा आपले लाडके तालुक्याचे आमदार आदरणीय विठ्ठलरावजी लंगे पाटील हे अनेक वर्षांपासून म्हणजे सुमारे 15 वर्षांपासून ते नामदार होते तेव्हापासून तर आजपर्यंत समर्पणच्या अनेक उपक्रमांना त्यांनी हजेरी लावली आहे. आमच्या कामातील पारदर्शकता त्यांना आणि त्याचबरोबर सगळ्या जनतेलाही माहिती आहे. आणि या सर्व गोष्टींमुळं लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्या किती भीषण आहेत आणि त्याच्याकडे अजिबातही दुर्लक्ष या ठिकाणी या नेतृत्वानं मागच्या केलं हे आमच्या लक्षात आलं. आणि ही कोंडी कुठेतरी फोडली पाहिजे, अडचणी कुठेतरी संपवल्या पाहिजे आणि कुणीतरी त्यासाठी उभंच राहिलं पाहिजे असं ज्या वेळेला मनाला वाटू लागलं तेव्हा असा होता की शहरामध्ये गाळे बांधलेले 8 वर्ष झालेत, त्या मूळ जे गाळेधारकाचा लाभ आहे त्या गाळेधारकाला मिळाला नाही. त्या गाळ्यामध्ये अपहार झाल्याचा आणि ती कोर्टात केस चालू आहे अशा पद्धतीची या ठिकाणी माहिती मिळते. त्याच्याविषयी आपण काय सांगशाल? 100% खरी माहिती आहे आणि 101% त्या ठिकाणी अपहार झालेला आहे. ज्या बंद पाकिट निविदा होत्या त्या उघडून त्या ठिकाणी मॅनिप्युलेशन केलं गेलं आणि ठराविक समूहाला त्या ठिकाणी लाभ देण्याचा प्रयत्न झाला. व्यापाऱ्यांवर माझ्या आमदारांच्या बगलबादचा लाभ दिला असं म्हणणं आहे का तुमचं? 100% अगदी त्यांचे CSI एक जे म्हणून राहिलेले असे तुम्ही त्या ठिकाणी नवीन गाळ्यांसाठी आता सुमारे 5 कोटी आणि जुन्या गाळ्यांचे जे जुना प्रस्ताव जो या ठिकाणी अखर्चित असल्यामुळे मागे गेला होता तर तो सुद्धा पुनर्जीवित करून त्या ठिकाणी 2 कोटी रुपये या ठिकाणी आदरणीय विठ्ठलराव लंगे पाटील साहेब यांनी मंजूर करून आणलेले आहेत. आणि मागील वेळेला ज्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं सगळं झालं ते रद्द करून आता नव्यानं त्या ठिकाणी सर्व पारदर्शी होईल. पुढचा प्रश्न असा होता डॉक्टर साहेब की आपण जर बघितलं शहरात नाना नानी पार्कची गरज आहे, लहान मुलांसाठी आसन किंवा मैदान असतील किंवा गार्डन असतील आणि ओपन स्पेस जी काही खेळाडूंसाठी मैदान स्पर्धा परीक्षांसाठी वगैरे यासाठी नगरपंचायतच्या माध्यमातून जर या नेवासकरांनी आपल्याला स्वीकारलं तर आपण त्यासाठी प्रयत्न करणार का? 100% त्याचा विकास केला जाईल आणि चांगलं नेवासा तयार केला जाईल. ओके, धन्यवाद.